नमस्कार मित्रांनो, ऐकला का आवाज खणखणीत अगदी गव्हाच्या चिकाच्या पानांचा। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांना तुमच्या लग्नामध्ये नवरदेवासाठी तुम्ही ताटं जे पाठवतात पारावरती, त्यामध्ये असलेल्या ह्या पानांचा काय अनुभव आहे हा शेअर करण्याची संधी आम्ही तुम्हाला देणार आहोत। वेलकम टू मैत्री रेसिपीज मित्रांनो। आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। त्यासाठी इथे आपण 1 किलो गहू स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत घातला आहे बरं का मित्रांनो। आपण तो 4 दिवस पाण्यामध्ये भिजवणार आहोत। रोज त्याचं पाणी बदलत राहायचं आहे बरं का। दरवर्षीप्रमाणे तुम्हाला हा अतिशय अप्रतिम व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत। तुम्ही बघू शकता 4थ्या दिवशी गव्हाच्या दाण्यांमध्ये तो चीक उतरला आहे बरं का। गव्हाच्या प्रत्येक दाण्यामधून अगदी प्रेमाने हा चीक आपण काढून घेणार आहोत बरं का। आणि या चिकापासूनच आपली रेसिपी तयार होणार आहे। यासाठी विशिष्ट असा गहू वापरला जातो हे संपूर्ण खानदेशवासियांना तर माहितीच आहे। तो म्हणजे लोकवन गव्हाची या कुरडई आणि पानांसाठी निवड केली जाते बरं का। पण आपण इथे कोणता गहू वापरला आहे तुम्हाला मी पुढे सांगणार आहे। त्याची सुद्धा एक मजेदार गंमत आहे। त्याआधी आपण बघूया, आपण 4थ्या दिवशी भिजवलेल्या गव्हांना मिक्सरमध्ये अशा पद्धतीने थोडं थोडं घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं लागलं तर, आणि त्याला हलकंसं जाडसर असं भरडल्यासारखं करून म्हणजे गव्हाचे दाणे फुटतील इतकं मिक्सर आपण फिरवायचं आहे। आणि एका स्टीलच्या घमेल्यामध्ये किंवा मोठ्या भांड्यामध्ये ऑलरेडी पाणी ठेवून ते मिक्सरमध्ये वाटलेलं सगळं मिश्रण आपण अशा पद्धतीने त्यात काढायचं आहे बरं का। कारण की पाण्यात डायरेक्ट ते तुम्ही घातलं तर लागली चीक त्याचा मोकळा व्हायला सुरुवात होते आणि पुढची प्रक्रिया अतिशय सोपी अशी होऊन जाते। तुम्ही बघतच आहात, आपण 1 किलो गहू अशा पद्धतीने या घमेल्यामध्ये दळून घेतला आहे बरं का मिक्सरला हलका हलका। आणि आता आपण त्यातला तो चोथा अशा पद्धतीने स्क्वीज करून त्यामधून चीक मिळवणार आहोत। आणि अशा पद्धतीने स्क्वीज केलेला तो जो चोथा उरतो तो पुन्हा पुढेही एका तशाच मोठ्या घमेल्यामध्ये ऑलरेडी पाणी ठेवायचं आहे आणि त्यामध्येच तो घालायचा आहे। म्हणजे तो पुढच्या आणखीन आपल्याला टप्प्यामध्ये, कारण आपण याला स्क्वीज करताना साधारणपणे 2 वेळा किंवा 3 वेळा आपण अशी ही संपूर्ण प्रक्रिया करणार आहोत, तेव्हाच आपल्याला हा संपूर्ण त्या गव्हाच्या त्या चोथ्यामधून चीक आपल्याला मिळणार आहे बरं का मित्रांनो। त्यामुळे पुढची प्रक्रियासुद्धा करताना पुढे घमेल्यामध्ये पाणी अशा पद्धतीने प्रिपेअर ऑलरेडी तयार ठेवायचं आहे, रेडी ठेवायचं आहे आणि त्यामध्येच हा चोथा घालायचा आहे। म्हणजे तो कडक होणार नाही, कारण त्याला हलकीशी हवा लागली की लगेच हा चोथा कडक होतो बरं का। जे कोणी करणारे असतील त्यांना ह्या गोष्टीचा अनुभव असेल, त्यामुळे तो सदैव सैल राहावा यासाठी पुढच्या घमेल्यामध्ये सुद्धा ऑलरेडी पाणी ठेवायचं आहे आणि त्यामध्येच आपण हा चोथा घालायचा आहे। आता लागलीच आपण याला वस्त्रगाळसुद्धा करणार आहोत बरं का। आपण एका मोठ्याच्या स्टीलच्या भांड्याला, ज्यामध्ये संपूर्ण चीक मावेल असं साधारणपणे मोठ्या आकाराचं भांडं आपण त्यात घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने चाळणीमधून आपण हा खाली वस्त्रगाळ होताना अशा पद्धतीने चीक गोळा करायचा आहे। 2 टप्प्यामध्ये वरतून चाळणीमध्ये चोथा तयार गाळला जातो आणि खाली आणखीन त्यामधलं बारीक जर त्याचा काही चोथा असेल किंवा त्याचा जर काही कस असेल तर तो त्या वस्त्रगाळ केल्यानंतर तो तिथेच तो राहून जाणार आहे। त्यामध्ये ताम पडणार नाही आहे। ताम काय असतं मी ते तुम्हाला पुढे दाखवतो। अशा पद्धतीने हळूहळू आपण ते सगळं वस्त्रगाळ करायचं आहे। तुम्ही बघितलं असेल, आपण यासाठी एक जुन्या ओढणीचा कापड बांधलेला आहे भांड्यावरती आणि त्यामधून अशा पद्धतीने आपण हा चीक वस्त्रगाळ करून एका भांड्यामध्ये कलेक्ट करत आणि वस्त्रगाळ करता करता सुद्धा अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये अशा पद्धतीने जो काही जास्त बारीक चोथा असतो तो उरतो, त्यालाच आपण ताम म्हणतो, ती सुद्धा आपण बाजूला काढून घ्यायची आहे। ते आपल्याला चिकामध्ये मिक्स होऊ देता कामा नये, यामुळेच पापडांचा रंग खराब होऊ शकतो। आता पुढच्या टप्प्यात आपण 2 ते 3 वेळा अशाच पद्धतीने सेम आपण हा सगळा चोथा स्क्वीज करून यातून जास्तीत जास्त चीक काढण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि तो आपण मिळवून त्या पातेल्यामध्ये कलेक्ट करणार आहोत। गहू धुण्याची ही प्रक्रिया अतिशय महत्त्वाची आहे। यावरतीच तुमच्या चिकाचं प्रमाण अवलंबून असणार आहे। तुम्हाला जर गरज वाटली तर तुम्ही 4थ्या पाण्यामध्ये सुद्धा, म्हणजे गहू स्क्वीज करताना जर तुम्हाला असं जाणवलं की यामधनं आणखीन चीक निघू शकतो तर तुम्ही 4थ्या पाण्याने सुद्धा त्यातनंच तो स्क्वीज करण्याचा प्रयत्न करायचा आहे। आणि जर याची क्रिया करत असताना तुम्हाला त्या भांड्यांचा जर काही त्रास होत असेल, ते कडक होत असतील, तर त्याची एक सोपी ट्रिक आहे। याला जास्तीत जास्त पाण्याच्या संपर्कात सगळी ही क्रिया करायची आहे। याला हवा किंवा कोरडं न होऊ देता पटकन जर तुम्ही ही क्रिया लगोलग केली तर याचे भांडे कडक होत नाही। ही अतिशय सोपी पण खूप उपयुक्त टीप आहे बरं का। इथे आपण आता अशा पद्धतीने हा संपूर्ण चीक मिळवलेला आहे। हा संपूर्ण चीक आपण रात्रभर सेट होण्यासाठी ठेवून दिला होता, झाकून ठेवला होता आणि सकाळी 6 वाजता आपण यामधलं संपूर्ण पाणी काढून घेतो। तुम्ही बघत आहात वरती असलेलं पाणी हलकंसं ब्राऊन किंवा तांबूस रंगाचं पाणी आहे बरं का। आणि आता यामध्ये सकाळी 6 वाजता आपण पुन्हा तेवढंच पाणी घालून ठेवणार आहोत, कारण आपल्याला पांढरे शुभ्र पापड पाहिजे आहेत। त्यामुळे ही प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे। अशा पद्धतीने साधारणपणे 2-3 तास आधी तुम्ही पापड बनवण्याच्या ही प्रक्रिया करू शकतात। आपण त्याला पुन्हा सेट करायला ठेवलेलं आहे आणि त्यानंतर
2-3 तासानंतर सेट झालेलं वरचं पाणीसुद्धा आपण पुन्हा काढून घेत आहोत. तुम्ही बघू शकतात पाण्याच्या रंगामध्ये आता हलकासा फरक पडला आहे आणि चिकामध्ये सुद्धा व्हाईट असा अगदी पांढरा शुभ्र आपला हा चीक आता आपल्याला मिळालेला आहे बरं का. तुम्ही बघू शकतात. आता आपण हा चीक संपूर्ण फोडून बघणार आहोत. हा चीक अतिशय अगदी फर्म असा सेट झालेला असतो तळाशी आणि तो आधी आपल्याला फोडून घ्यावा लागतो. तो हाताच्या मदतीने आपण फोडायचा आहे. बरं, यामध्ये असा सगळ्यांचा समज आहे की लोकवन गव्हाच्याच कुरडया किंवा पानं यासाठी हा चीक चांगला पडतो आणि आम्ही सुद्धा आजपर्यंत लोकवन गव्हाचाच वापर करत होतो. पण यावर्षी मात्र ऐनवेळी लोकवन गहू घरात उपलब्ध नसताना दीपालीने मात्र चंदोशी गव्हाचा हा प्रयोग करण्याचं ठरवलं आणि काय त्याचा अनुभव आहे तो सुद्धा तिने सगळ्यांसोबत शेअर करण्याचं ठरवलं आहे. संपूर्ण प्रक्रियेमध्ये घट्टसर असा 1 लिटर चीक मिळवलेला आहे बरं का मित्रांनो. त्यानंतर आपण एका जाडबुडाच्या पातेल्यामध्ये एक वाटीभर म्हणजे साधारणपणे अर्धा ग्लास 125 ml इतकं पाणी घातलं आहे. त्यामध्ये 15 ग्रॅम आपण मीठ घालायचं अगदी परफेक्ट प्रमाणासाठी म्हणून तुम्हाला सांगतो आणि हाय फ्लेमवरती आपण हा घट्टसर चीक ह्या पातेल्यामध्ये हलका असा अशा पद्धतीने यामध्ये पोर करणार आहोत, ओतणार आहोत बरं का. आणि एका बाजूने आपण त्या लाकडी घोट्याच्या साह्याने त्याला आपण स्टर करत राहायचं आहे. आपण हे सगळं हाय फ्लेमवर करत आहोत आणि साधारणपणे 5 ते 6 मिनिटामध्ये आपण याचा एक मजेदार असा एक गोळा तयार करणार आहोत बरं का. तुम्ही बघत आहात आपला हा अगदी कॉन्सन्ट्रेटेड घट्टसर असा गव्हाचा चीक आपण यामध्ये ओतलेला आहे आणि याला आपण हलक्या हाताने कंटिन्यू असं स्टर करत राहायचं आहे. तो लगेच जमा व्हायला लागतो बरं का. तुमच्या लक्षात येत असेल, तुम्ही बघा स्क्रीनवरती आपण विदाऊट एडिटिंग हा सगळा पार्ट तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. चालू असताना एवढ्याच रिअल टाईममध्ये तो असा घट्टसर व्हायला लागतो आणि त्याला आपण कंटिन्यू असा स्टर करायचा आहे. तुम्ही बघू शकता हलके गोळे त्यामध्ये बांधले जायला लागत आहेत. तुम्ही न घाबरता याला व्यवस्थित अशा पद्धतीने स्टर करत राहायचं आहे आणि साधारणपणे याला अशा पद्धतीचा लाकडी घोट्या मिळतो बरं का. चाटू किंवा घोट्या त्याला असं म्हटलं जातं. अशाच ह्या साहित्याचा वापर करायचा आहे. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया सोपी होते बरं का. तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी आपला हा सगळा चीक जमला आहे बरं का. त्याचा सगळा गोळा बांधला जातोय आणि गरज वाटली तुम्हाला, जर त्या गॅसवरती जर त्याची फ्लेम जर जास्त वाटत असेल तर तुम्ही गॅसवरून त्याला खाली उतरून सुद्धा कालवू शकता बरं का. त्याला स्टर करू शकतात. हे बघा अशा पद्धतीने आपण गॅस ओट्यावरती खाली त्याला उतरवून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने अगदी सराट्याच्या मदतीने ते सगळं एकजीव एका ठिकाणी मिक्स करायचं आहे, गोळा करायचा आहे आणि त्याचा एक असा गोळा बांधण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही बघू शकता त्या घोट्याच्या भोवती ते सगळं जमा झालेलं आहे बघा. अशा पद्धतीने आपण त्याला मिक्स करायचं आहे व्यवस्थित आणि मस्तपैकी एक त्याचा गोळा तयार झाला पाहिजे. साधारणपणे 5 ते 6 मिनिटानंतर अगदी गॅसची फ्लेम बंद करूनच टाकायची आहे आणि गॅसवरून खाली उतरवून त्याला अशा पद्धतीने हलकंसं तुम्हाला वरतून तो कच्चा वाटत असला, थोडाफार आतमध्ये शिजलेला नाही असं वाटत असला तरीसुद्धा तुम्ही त्याला खाली घेऊन टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने त्याला एकत्र करण्याचा प्रयत्न करायचा. तो जर का हलकासा जरी लागला तरी तुमच्या पापडांचं सगळं टेक्स्चर म्हणा किंवा त्याला स्मेल येईल. पण आता त्याला गोळा केलेला सगळा संपूर्ण पातेल्यामधला गोळा एका पसरटच्या भांड्यामध्ये किंवा परातीमध्ये काढून घ्यायचं आहे. तुम्ही बघत आहात अशा पद्धतीने आपण त्याला एका परातीमध्ये काढून घेत आहोत. बरं, आता परातीत काढलेलं हे सगळं मिश्रण, हा सगळा गोळा आपण हाताने मळून घेणार आहोत बरं का. आता इथे तुम्हाला चंदोसी गहू आपण जो वापरलेला आहे त्याचं तुमच्यासाठी एक निरीक्षण नोंदवायचं खूप महत्त्वाचं आम्हाला वाटत आहे. त्यामुळे तुम्हाला सांगतो की इथे जेव्हा आपण गोळा मळायला घेतला तेव्हा तो अतिशय कडक असा झालेला आहे बरं का. इतर वेळेस ज्यावेळेस आपण लोकवन गहू वापरलेला होता त्यावेळेस तो मात्र यापेक्षा सॉफ्ट असा असायचा. आता हा गोळा आपल्याला कडक लागतो म्हणजेच याचा अर्थ इथे पाण्याचं प्रमाण आपल्याला अगदी व्यवस्थित घ्यावं लागणार आहे. इथे वेगवेगळ्या गव्हांसाठी वेगवेगळं पाण्याचं प्रमाण ह्या ठिकाणी लागणार आहे. त्यामुळे आपल्याला चंदोशी गव्हासाठी थोडं पाणी जास्तीचं लागणार आहे लोकवन गव्हापेक्षा, असं आम्हाला थोडं इथे जाणवतं. या बरं, मग आपण पाणी सोबत उकळायला ठेवलेलंच होतं. आपण त्याचा उपयोग कुठे व कसा करणार आहोत ते आता इथे पुढे आपण बघणारच आहोत. तुम्ही बघू शकता अतिशय घट्टसर आपलं हे पीठ तयार झालेलं आहे बरं का. आता इथून पुढे आपण अगदी छोटे छोटे अशा पद्धतीने गोळे बाजूला काढणार आहोत आणि त्याचे समान 4 भाग आपण करून घेणार आहोत इथे. त्या पद्धतीने आता आपण जे गरम पाणी करून घेतलेलं आहे ते थोडं पाणी आपण प्रत्येक भागामध्ये मिक्स करायचं आहे आणि ज्या पद्धतीने आपण पोळ्या लाटण्यासाठी कणिक मळतो तेवढ्या थिकनेसचं किंवा तेवढं घट्टसर आपण याचा हा गोळा तयार करणार आहोत आणि मग त्याचं पुढे काय करायचं ते आता इथे बघणार आहोत. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांच्या शेअरसुद्धा जरूर करा. याला मस्तपैकी रगडून अगदी सॉफ्ट असं करायचं आहे आणि त्याची मस्तपैकी एक चाणकी आपण बनवणार आहोत बरं का. अशा पद्धतीने हातावरती आपण भाकर थापण्यासाठी ज्या पद्धतीने त्याचा हे करतो थापतो त्या पद्धतीने अशी चाणकी बनवायची आहे आणि त्याला बोटाच्या साह्याने अशा पद्धतीने होल करायचे आहेत आणि याला आपण स्टीम करायला ठेवणार आहोत बरं का. आता तुम्ही
म्हणाल की ज्यावेळेस आपण याचा गोळा बांधला तेव्हा जास्त पाणी का नाही घातलं? कारण या ठिकाणी आपल्याला ह्या चिकाचा कच्चा गोळा बनवायचा होता आणि जर का आपण यामध्ये जास्त पाणी घातलं असतं तर त्याला शिजायला वेळ लागला असता आणि त्याचा गोळा बनायला वेळ लागला असता आणि तो जास्त शिजल्यामुळे आपल्याला तो रबरासारखा तो तयार झाला. आणि मग जर का तुम्ही ही स्टेप चुकवली तर मग पुढे पापड अगदी बनतच नाही, इथपर्यंत तो खराब होऊ शकतो. आता या पापडांसाठी हा स्टीमिंगचा आणखीन एक ट्रिकी पार्ट आहे बरं का. ह्याला किती वेळ तुम्ही स्टीम करायचं आहे तर घड्याळ लावून तुम्ही मोजून फक्त 5 मिनिट ह्या चाणकीला तुम्ही स्टीम करायचं आहे बरं का मित्रांनो. पुढच्या आपण चाणक्या तयार करून ठेवूया. पहिली चाणकी आपण स्टीम करायला ठेवलेली आहे. पुढच्या चाणकीमध्ये हलकं हलकं पाणी घालून आपण तिला व्यवस्थित अगदी कणकेसारखं सॉफ्ट करून घेऊया. अशा पद्धतीने आपण तिची चाणकी तयार करून ठेवूया. आता याचा परफेक्ट टायमिंग इतका महत्त्वाचा आहे. तो का महत्त्वाचा आहे माहिती आहे का? जर तुम्ही याला कमी स्टीम केलं तर तुमच्या पापडांचे तुकडे पडतील आणि जास्त जर स्टीम केलं तर तो अगदी रबरासारखा होईल आणि तुम्हाला पापड लाटताच येणार नाही. त्यामुळे हे टायमिंग खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे ते मग घड्याळी 5 मिनिट एवढाच त्याला तुम्ही या चाणकीला प्रत्येक चाणकीला स्टीम करायचं आहे बरं का. आता इथे आपण ही स्टीम झालेली एक चाणकी मोकळ्याशा अशा परातीमध्ये काढून घेणार आहोत आणि तिला अगदी गडू किंवा छोट्या तांब्याच्या साहाय्याने तिला मॅश करायचं आहे लगेचच गरमागरम असतानाच. त्यावरची जास्तीची एक्स्ट्राची वाफ असेल ती स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहे आणि त्याला अशा पद्धतीने चांगलं रगडून काढायचं आहे त्याला. बरं, आपल्या मैदिका रेसिपीची एक खास वैशिष्ट्यपूर्ण परंपरा राहिलेली आहे बरं का. आपण एक्सपायरी डेट नसलेले सगळे पदार्थ आपण बनवतो आणि त्यासाठी म्हणून इथे आपण कुठल्याही तेलाचा वापर करत नाही आहोत बरं का. असं केल्यामुळे तुमचे पापड जास्त दिवस स्टोर राहू शकतात. वर्ष काय 2-2, 3-3 वर्षसुद्धा तुम्ही ते ठेवू शकतात आणि तेल न वापरलेलं असल्यामुळे तुमच्या पापडाला कुठेही कुबट असा वाससुद्धा येणार नाही. अगदी फ्रेश अशा पद्धतीने हे पापड तुमचे तसेच्या तसे राहतील बरं का. इथेही जर तुम्हाला काही चिटकण्याची काही हाताला चिटकण्याची समस्या असेल तर कोमट पाणी किंवा गरम पाण्याचा वापर तुम्ही करा. अजिबात तेलाचा कुठेही इथे वापर करायचा नाही आहे. आता आपण मस्तपैकी त्याच्या छोट्या छोट्या लाट्या उंडे तयार करून घेतलेत बरं का. आता आपण पोळपाटावरती एक एक लाटी अशी कागदाच्या मदतीने लाटून घ्यायची आहे बरं का. आता तुम्हाला लाटण्याचे आणखीन 1-2 प्रकार आपण इथे बघणार आहोत. तुम्ही बघतच आहात. याला अशा पद्धतीने लाटी जी आहे ती अलगद अंगावरती अशी हलक्या हाताने ओढायची आहे बरं का. तुम्हाला खानदेशामध्ये ह्या पापडांना ओढ्या पापड म्हणजे ओढला जाणारा पापड असं सुद्धा नाव आहे बरं का. म्हणजे अंगावरती हलक्या हाताने त्याला ओढत ओढत असा गोलाकार द्यायचा आहे आणि जितका बारीक तुम्हाला करता येईल तितका बारीक हा आपण अशा पद्धतीने लाटून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता अतिशय पातळ असा हा पापड लाटून घेतलेला आहे आणि शक्य असेल तेवढा गोल तुम्ही त्याला करायचा प्रयत्न करायचा आहे. बघू शकतात प्लॅस्टिकच्या कागदावरती तो व्यवस्थित लाटला गेलेला आहे आणि नेहमीप्रमाणे स्वच्छ अशा काड्यांच्या टोपल्यांवरती आपण त्यांना कलेक्ट करणार आहोत. पुढची लाटी तशाच पद्धतीने एक एक करून आपण हे पापड लाटायला सुरुवात केलेली आहे बरं का. तुम्ही बघू शकता पांढरे शुभ्र पापड आपण इथे लाटून घेत आहोत. आणि जर का लाटी कागदावरती ठेवल्यानंतर लाटीवरती कागद ठेवून आपण जेव्हा लाटतो तेव्हा जर कागद फोल्ड होत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने आधी हलकंसं त्याला डायरेक्ट लाटून घ्यायचं आहे आणि मग नंतर त्यावरती कागद ठेवून पूर्ण त्याला लाटून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही पापड प्रिपेअर करू शकता. आणि मात्र जर का चीक तुमचा अगदी परफेक्ट प्रमाणासह झालेला असेल त्यातलं पाणी आणि त्याला दिलेली स्टीम वगैरे तर तुम्हाला फार समस्या येण्याचं कारण नाही. अशा पद्धतीने अगदी सहजच त्या लाट्या लाटल्या जातील. कुठलीही समस्या तुमच्यासमोर लाटण्यासाठी तरी उपलब्ध होणार नाही. आपल्या खानदेशातले हे चिकाचे पापड ही जी पानं म्हटली जात आहेत यांना ओढे पापड पण म्हणतात बरं का. ती पारंपरिक पद्धतीने कशा पद्धतीने बनवतात त्याची सुद्धा तुम्हाला एक झलक इथे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याकडे स्टीलचं जे जेवणाचं ताट असतं त्याला आपण ओल्या मस्त कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. त्यावरती ही लाटी ठेवायची आणि डायरेक्ट अशा पद्धतीने लाटायची बरं का. तुम्ही बघू शकतात इथे आपण ती लाटी डायरेक्ट त्या ताटावरती ठेवलेली आहे आणि लाटण्याच्या मदतीने तिला अशा पद्धतीने लाटून घ्यायची. तिला ओढत ओढत लाटली जाते बरं का, म्हणून तिला ओढा पापड म्हटला जातो. आणि मग तो पापड अशा पद्धतीने बोटाच्या मदतीने हलक्या हाताने त्याला असं आपण रोल बॅक करत करत आपण त्याला काढून घ्यायचं आहे बरं का. तुम्ही बघू शकतात किती म्हणजे त्याची कला आहे. त्या पद्धतीने अशा महिला आजपर्यंत करत आलेल्या आहेत. तुम्हाला ती सुद्धा आपण इथे पद्धत दाखवलेली आहे. अशा पद्धतीने ते पापड पारंपरिक पद्धतीने लाटले जातात. पण त्याहीपेक्षा सोपी पद्धत आपण मैदिका रेसिपीवरती बघत आहोत. अगदी कागदाने त्या अशा पद्धतीने आपण पटापट लाटतो.
जातो त्या ओढे पापड हे सगळ्यांनाच जमतील असं नाही बरं का. तो तसा अवघड प्रकार आहे आणि जर का तुमचं टेक्स्चर या पिठाचं किंवा चिकाचं जर प्रॉपर असेल तरच तुम्ही तो पापड तशा पद्धतीने ताटावरती लाटू शकतात बरं का. आता इथे आपण मस्तपैकी कडक गरम उन्हामध्ये सूर्यदेवाच्या स्वाधीन आपण हे पापड वाळण्यासाठी घालण्यासाठी गच्चीवर आलेलो आहोत. एक 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 पापड अशा पद्धतीने आपण वाळायला घालायचं आहे. तुम्ही बघू शकता मस्तपैकी पांढरे शुभ्र अगदी बघा चमकतायत ते पापड आतासुद्धा असे आपण वाळायला घातलेले आहेत. बरं, आता 2 उत्सवांमध्ये हा पापडसुद्धा आणखीन वापरला जातो बरं का. त्यासाठी याला जरा रंगसुद्धा चढवला जातो. वेगवेगळ्या रंगांमध्ये हा पापड करण्याची खूप मोठी क्रेज किंवा पद्धत आहे बरं का खानदेशामध्ये विशेषतः. आता इथे आपण पिवळा पापड बनवत आहोत. ती 2 उत्सव कोणते आहेत बरं? खानदेशामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मोठा सण जो मानला जातो तो म्हणजे अक्षय तृतीया बरं का. आणि त्याला आम्ही प्रेमाने आखाजी म्हणतो. आखाजीला हे पापडं घागर भरताना अगदी आवर्जून वापरले जातात बरं का. आणि दुसरं म्हणजे बाबाला म्हणजे लग्नामध्ये खानदेशातल्या विशेषतः नवरदेव जेव्हा पारावर असतो त्यावेळेस पारावरती ताटं पाठवलं जातं. तर त्यामध्ये जेवणाचे विविध पदार्थ तिथे पाठवण्याची परंपरा आहे बरं का. त्यामध्ये हा अतिशय मानापानाचा पापड असतो. त्यानंतर उन्हाळ्यामध्ये आंब्याचा सीझन जोपर्यंत चालू असतो तोपर्यंत आंबे रसाच्या थाळीला या पापडाची आवर्जून हजेरी असते बरं का. इथे आपण ह्या चाणक्या स्टीम करतानाच आपल्याला हवे ते रंग यामध्ये घालत आहोत. तुम्ही बघत आहात आपण इथे मस्तपैकी गुलाबी किंवा पर्पल कलरचा असा हा रंग आपण आत्ता ॲड करत आहोत. आणि तुम्हाला जर आवडत असतील त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या पद्धतीचे आवडीचे रंग यात वापरू शकतात. इथे खूप मोठी परंपरा खानदेशामध्ये आहे. त्यामुळे तुम्हाला आपण हे रंगीत पापडसुद्धा कसे बनवतात ते इथे करून दाखवलं आहे. आता यांचेसुद्धा चाणक्या अशा पद्धतीने तयार करून तुम्ही बघू शकता 3 प्रकारचे 3 पापड किती मजेदार आणि मस्तपैकी हे टेम्पटिंग दिसत आहेत बरं का. आणि लहान मुलांना रंगीत पापडांचं तसं फार आकर्षण असतं. अशा पद्धतीने हे पापड आपण सगळे लाटून घेत आहोत आणि मस्तपैकी उन्हामध्ये वाळायला घालत आहोत. शेवटी आपल्याला पापड हे तळूनसुद्धा बघायचे आहेत बरं का. याचं टेक्स्चर कसं झालं आहे ते सुद्धा मी तुम्हाला शेवटी दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि रंगाचं जर म्हणाल तर तो टोटली ऑप्शनल पार्ट आहे बरं का. तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही वापरा, नसतील तर तुम्ही अगदी पांढरे स्वच्छ पापड जरी बनवले तरीसुद्धा चालणार आहे. आणि यासाठी तुम्हाला थोडीशी अधिकची माहिती मिळावी म्हणून सांगतो. 2 प्रकारचे रंग मार्केटला उपलब्ध असतात. एक सिंथेटिक कलर असतो आणि एक ऑर्गॅनिक कलर असतो. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या उपलब्धतेनुसार ते रंग वापरूही शकता. बरं, माझ्या सगळ्या मित्रांना आजच्या रेसिपीमधून मला एकच सांगणं आहे की कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही अडून बसण्याची गरज नाही. आपण इथे चंदोशी गव्हापासून किती मजेदार पापड तयार करून घेतले आहेत. म्हणजे कुठं लोकवण गहू असेल तरच ते जमतील असं काही नाही. त्यामुळे तुम्हीसुद्धा तुमच्यापैकीसुद्धा काही सुगरणी ज्या असतील त्या करतही असतील कदाचित. तुमचे अनुभव आम्हाला नक्की शेअर करा. आम्हाला ऐकायला ते आवडतील आणि यापुढेही तुम्ही असंच आम्हाला प्रेम देत राहा. परंपरा सोडून थोडासा वेगळा विचार केला आणि थोडी हिंमत करून आपण वेगळा प्रयोग केला तर किती सुंदर रिझल्ट मिळतो तो तुम्ही कढईमध्ये बघतच आहात. अतिशय सुंदर असा मस्तपैकी मजेदार आपला हा गव्हाच्या चिकाचा पापड तयार झालेला आहे बरं का. आपण 2-2, 3-3 वेगवेगळ्या रंगाचे 3ही रंगाचे पापड तळून बघूया. आणि मी तुम्हाला अतिशय आवर्जून सांगतो इतके सॉफ्ट हे पापड झालेले आहेत की अगदी तोंडात टाकताच विरघळतात. असं जे शब्दशः हा पापड तसा तयार झालेला आहे. त्याचं इतकं परफेक्ट टेक्स्चर आपण तयार करून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता अतिशय मजेदार हे तळतानासुद्धा किती टेम्पटिंग दिसत आहेत बरं का. मस्तपैकी गुलाबी आणि पिवळा पांढरा असा त्या रंगांमुळे ते खूप मजेदार दिसत आहेत. तुम्हीसुद्धा नक्की ही रेसिपी अशी ट्राय करा आणि मला तुमच्या कमेंट खूप अपेक्षित आहे. आणि जिथे कुठे तुम्हाला ही रेसिपी आवडेल तिथे तुम्ही लाईकसुद्धा जरूर करा बरं का. तेवढंच आम्हालाही प्रोत्साहन मिळतं आणि पुढच्या नवनवीन रेसिपींसाठी आणखीन बळ मिळतं. तुम्ही नक्की ह्या रेसिपी ट्राय करा आणि भेटूया पुढील भागात यापेक्षा मजेदार इनोव्हेटिव्ह रेसिपींसह. तोपर्यंत बघत राहा माहिती का रेसिपीज. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर. शेवटी पापडाचं टेक्स्चर बघायला विसरू नका. बाकी तुम्ही सगळी प्रोसिजर एन्जॉय करा.